सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेले शांततेत उपोषणाला बसलेले शेतकरी आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील जिल्हा परिषदेसमोरचा जो मुख्य रस्ता आहे हा रस्ता जो आहे तो शेतकऱ्यांनी रोखून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संबंधित ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा केली, तुमचा मंडप उकडून फेकू अशा पद्धतीची भाषा केली। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर तहसीलदार किरण जमदाडे यांनी या ठिकाणी माफी मागितलेली आहे, मात्र तरीही त्यांनी माफी केली नाही। काय झालंय, कशासाठी तुम्ही रस्त्यावर बसलेले आहेत, काय भूमिका आहे तुमची? आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। हे दादांदर शामथाना आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। गेली 7 महिने झालं गोकुळ कारखान्यानं अद्यापर्यंत एकही रुपया आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेला नाही। ऊस घेऊन गेला त्यानं तिकडं, आम्ही इकडं। त्याचबरोबर 2 वर्षाखालचे 3 वर्षाखालचे पैसे त्यांच्याकडे आहेत। कारखान्याने याच वर्षीचे नाही, 2 वर्षाखालचे 3 वर्षापासून काही शेतकऱ्याचे अद्यापर्यंत एकही रुपया त्यांनी दिलेला नाही। आम्ही वेळोवेळी कारखानदाराकडे गेलो, वेळोवेळी साखर आयुक्ताकडे, सहसाखर आयुक्ताकडे गेलो। मान्य जिल्हा आमचे साधारणपणे 100 कोटी आमची त्यांच्याकडे थकबाकी आहे। मग आम्ही निवेदन दिलो मान्य जिल्हाधिकाऱ्याला, CP साहेबांना दिलो, सदर बदर पोलीस स्टेशनला दिलो। आम्ही सगळं कायद्यानं करालोय आणि कायद्याप्रमाणे चालू असताना जर समजा रात्री पोलीस नव्हते, राखाला पोलीस राहावं लागतं का नाही? रात्री 1 पोलीस नको, 7 महिला। जर समजा गोकुळ शिंदेनं आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला किंवा आगाऊपणा केला, आमचा जीव धोक्यात आला, तर मग पोलिसांनी का दिलं नाही? पुन्हा मग जर आमचे तहसीलदार साहेब त्या पोलिसाच्याच बाजूने जर बोलत असतील, पहिली चूक त्यांची कुठं आहे? पहिली चूक रात्री आम्हाला संरक्षण दिलं नाही, महिलेलाही नाही, आम्हालाही संरक्षण नाही। त्याच्यानंतर दुसरी चूक, आम्ही ऊन लागाले म्हणून मानव धर्म हा मानव धर्मामध्ये आम्ही जर समजा पेंडॉलवर समजा पडदा टाकत असेल, शेतकऱ्याचे 1-1, 2-2 रुपये गोळा करून पडदा टाकत असेल, तर लोकशाहीमध्ये चांगला आहे का वाईट आहे? का उन्हामध्ये बचाव करायचा अधिकार नाही का कुणाला? आम्हाला नागरिकांना नाही, लोकशाहीमध्ये नाही, कायद्यामध्ये नाही तसं? मग आम्ही आयुक्त साहेबाला निवेदन द्यायला होतो, त्यांना बोलत होतो पोलीस स्टेशनला की बाबा आम्ही निवेदन आज द्यालोय, आम्ही आज पडदा टाकत नाही, उद्या टाकतो। आता का पडदा टाकलं काय, न टाकलं काय, उद्या टाकतो। तो पाटील उकडून टाकतो अशा शब्द जर वापरत असेल, कोण होतं ते उकडून टाकतो? पाटील म्हणजे पोलीस आहे, पोलीस त्या सदर बाजार पोलीस स्टेशनला एक पाटील आहे। मला तर वाटतं त्या पाटलाने असे शब्द शेतकऱ्याबद्दल वापरू नये, उद्धटपणे बोलणं हे पाटलांचं गैरवर्तन आहे। तहसीलदारांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आमचं म्हणणं एकच आहे, तहसीलदारांनी त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पाटील साहेब का आमदार खासदार का वेगळ्या कायद्यामध्ये आहेत का? वेगळे आहेत का पाटील? म्हणजे आमचं म्हणणं आहे इक्वेलिटी, समानता आहे। प्रत्येकाला ज्यानं चूक केले त्याला माफी मागायला काय? मावशी, तुम्ही इथे आलेला आहात, कशासाठी बसले? आमच्या बिलासाठी आम्ही आलेला आहे। किती बिल थकलंय तुमचं? आमचं बिल 18 टनाचं बिल आहे। आता लेकरं बाळा आजारी पडले, दवाखाना लागला आमच्या पाठीशी। शेत कुठचं फाटके चपले लेकरं वापरू लागले, फाटके कपडे वापरू लागले ते पुढे। आता पेरणी आली, काय झालं पण आता विषय काय झाला? आता आम्हाला बिल पाहिजे आम्हाला। रस्त्यावर कशाला बसलात तुम्ही आता? रस्त्यावर कशासाठी आलेलात? काय झालं? बिल आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर बसलो। काय झालं? काय दादा, काय तक्रार आहे आम्ही तुमची? याजनं काढून पैसे घातला, ऊस लावला, नीट आमचं बिल दिन झाले, नीट चपला घालून हिंडू लावलं शेतकऱ्याचे। ऐकून घ्या, व्यवस्थित सविस्तर सांगा काय झाले ते सांगा। काय झाले तुमचं सविस्तर सांगा, कोणाला ऊस घातला, काय घातला, नाव सांगा। कारखान्याला ऊस घातला आम्ही, आमचं बिल द्यायला पाहिजे त्यांनी। आम्ही याजना काढून घातला पैसे, ते याजवाले आमच्या घरात येऊन बसा लागलेत, ह्यांना कुठलं द्यायचं? आम्ही शेतकऱ्याचे लेकरं फाटके चपला लिहून हिंडू लागला, 1-1 रुपया कष्ट करून शेतात घातला। ह्यांनी बिलं खाऊन, आम्ही कष्ट करणार, ह्यांनी बिलं खाणार। बिल थकलंय तुमचं आणि आमचे 50,000 असू द्या ना तर रुपया राहू द्या, त्यांनी आमचं बिल द्यायला पाहिजे। कुणी अडवलंय बिल तुमचं? कोण आहे कारखान्यात? कोणाला दिलं नाही? आमच्या सर्व मालक कोण आहे कारखान्यात? कारखान्यानं दिलं नाही आम्हाला। कारखाना आहे, नाव शिंदेनं, दत्ता शिंदेनं दिलं नाही आम्हाला दिलं पाहिजे बिल। काय झाले मामा, सविस्तर सांगा, काय झाले नक्की सविस्तर सांगा, कोणी बिल अडवले? बिल तटलेलं आहे, दत्ता शिंदेनी 1ही रुपया बिल केलेला नाही। आज 7 महिने झालेले आहे, त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे, बाकीचं काय?
तुम्ही रस्त्यावर येऊन का बसलो, पलीकडे बसलेलो होते उद्धटपणे आमचं ते छत घालवलेलं उपडून टाकतो म्हणले पोलीस. उकडून टाकतो म्हणले. माणसाला वाकडं बोलले तुम्ही म्हणून आम्ही रोडवर येऊन बसला. बोललेत वाकडं. वाकडं बोलले, रोडवर बसायचं नाही, बाया उठून जावा. काट्या घालतो, लाकडं घालतो म्हणजे बाया माणसाला. आम्ही बिलासाठी आमचं पोट जळवलेलं म्हणून आम्ही बसलो आणि आम्हाला लाकडं घालतो उलपाटा. उपडून टाकतो कसला न्याय आहे देवापाशी? कसला सरकारी पैसे न्याय आहे? आमचे ऊस आणून आमचे बिल थकवून आणि तुम्ही आमचे बिल न देऊन आम्हाला काट्या घालता. आम्हाला काही संबंध नाही काट्या घालायचा, आमचे बिल टाकायचं, पुढचं बोलायचं. आपण पाहतोय खरं तर संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या बिलं थकवली गेलेल्या आहेत आणि त्यामुळे ते या ठिकाणी शांततेत उपोषणाला गेल्या 2 दिवसांपासून बसलेले आहेत. मात्र पोलिसांकडून त्याला अरेरावी करण्यात आली, त्यामुळे हे सर्व शेतकरी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आणि शांततेत सुरू असलेलं आंदोलन जे आहे त्यांनी आता आक्रमक स्वरूप घेत रास्ता रोको केलेला आहे. खरं तर पोलीस प्रशासनाने आमची माफी मागावी अशी माफक भूमिका जी आहे ती हे सर्व शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.